न्यू पेंशन स्कीम के हिसाब से हमारा सर्वाइवल इज़ नॉट टेकन केयर ऑफ. We need the old pension scheme. All the MPs, MLAs are getting old pension scheme. Why is there a discrimination between them and the government employees? They are also a part of the government. We are also a part of the government. We want equality. Sir, we are not asking for sacrifice. We are asking for our rights. The old pension scheme is not a burden to the government. We are not asking the government to pay us money from the government treasury. We are asking our old pension scheme because it is our deferred salary. A portion of our salary is preserved for our own future use and survival. It is our own money, it is our own right that we are asking. आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करावी. समिती गठन अशा आत्तापर्यंत खूप झाल्या, परंतु निर्णय काय होत नाही त्याच्यातून. आता ही बक्षीस समिती नेमली होती, त्याचा आमचा शिक्षकेतर कर्मचारी शिक्षकांसाठी काहीच योजना नाही आहे त्याच्यामध्ये. तशीच आता ही समिती नेमले, त्याचं पण उत्तर तेच येणार आहे. निर्णय काही होत नाही, फक्त समिती नेमून वेळ काढून देतात आणि निर्णय त्याच्यामध्ये काही होत नाही. आता त्यांना स्वतःचे जे पगारवाढ भत्तेवाढ करायचे असतात, त्यासाठी कुठली समिती ते नेमत नाहीत. त्यासाठी सगळे विरोधक सत्ताधारी एकत्र होतात आणि आपले निर्णय एक विधेयक सगळ्यातून मान्य करून घेतात. नमस्कार दोस्तों, राजभर एक्सप्रेस में आप लोग का तहे दिल से स्वागत है. इस समय हम रैजा कॉलेज सांताक्रूज वेस्ट में है और यहाँ पे सरकारी कर्मचारी स्ट्राइक पे हैं और ये आज तीसरा दिन है. पूरे महाराष्ट्र में लगभग 18 लाख से ज़्यादा कर्मचारी इस समय स्ट्राइक पे हैं और मुद्दा है ओल्ड पेंशन, जूनी पेंशन लागू करवाना. ओल्ड पेंशन 2005 से बंद है और उसके बदले एनपीएस सिस्टम गवर्नमेंट ने सरकारी एम्प्लॉय को दिया है. लेकिन लोगों की मांग है कि हमें जूनी पेंशन चाहिए, क्योंकि 5 राज्यों में जूनी पेंशन चालू कर दी गई है. तो यहाँ पे हमारे कर्मचारी हैं, मिलते हैं. मैडम, आपका शुभ नाम? प्रीति वासवानी. आप लोग आज ये तीसरा दिन है स्ट्राइक का. ओल्ड पेंशन को लेके. हाँ. आखिर की ओल्ड पेंशन ही क्यों चाहिए आपको? सर, न्यू पेंशन स्कीम के हिसाब से हमारा सर्वाइवल इज़ नॉट टेकन केयर ऑफ. We need the old pension scheme. All the MPs, MLAs are getting old pension scheme. Why is there a discrimination between them and the government employees? They are also a part of the government. We are also a part of the government. We want equality. आप लोग कहीं ना कहीं जो सरकार चला रहे हैं नेतागण, आप उन पे टारगेट कर रहे हैं. वो तो बोलते हैं कि अगर हम ओल्ड पेंशन देंगे तो हमें करोड़ों का सरकार को नुकसान होगा. और नेता लोगों को तो फैसिलिटी है कि उनको लाखों रुपए पेंशन आती है. क्या लगता है कि अगर आपको सरकारी कर्मचारियों को भी ओल्ड पेंशन बंद है तो क्या उनको भी वो सिस्टम बंद होना चाहिए? देश हित के लिए उन्हें भी कुर्बानी देनी चाहिए. Sir, we are not asking for sacrifice. We are asking for our rights. The old pension scheme is not a burden to the government. We are not asking the government to pay us money from the government treasury. We are asking our old pension scheme because it is our deferred salary. A portion of our salary is preserved for our own future use and survival. It is our own money, it is our own right that we are asking. We are not asking that anybody sacrifice. We are asking for our rights. We need to have a decent old age that should be taken care of, because we are investing our entire life for the welfare of our own country. So how can we be ignored? जो सरकारी कर्मचारी अपने पूरा जीवन 30 साल 20 साल 40 साल गवर्नमेंट को देता है, उनको ज़रूरत है पेंशन की. लेकिन जो हमारे जिसको हम चुन के भेजते हैं 5 साल हम उनको देते हैं, 5 साल उनको ज़रूरत नहीं है पेंशन की. आखिर दो तरह के कानून कैसे सरकारी कर्मचारियों के? Sir, I don't know how to comment on this, but we are here for our right and we need our voices to be heard. This is all that we require.
Please, let's hear our voices now. We are not a burden to the government. We are the pillars that keep the government running. Just acknowledge our services and give us what we deserve. सर आपका नाम? मेरा नाम संतोष पोएकर है। क्या चाहते हैं कि आज बैठकें बहुत हो रहे हैं, उप मुख्यमंत्री और मुख्यमंत्री की बैठक भी हुई, निर्णय कुछ निकला नहीं है, समिति गठित हुई है, क्या कहेंगे? क्या ये रिज़ल्ट बहुत जल्द निकलेगा की नहीं निकलेगा? माझी प्रमुख मागणी ही आहे की आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करावी। समिती गठन अशा आत्तापर्यंत खूप झाल्या, परंतु निर्णय काय होत नाही त्याच्यातून। आता ही बक्षीस समिती नेमली होती, त्याचा आमचा शिक्षकेतर कर्मचारी शिक्षकांसाठी काहीच योजना नाही आहे त्याच्यामध्ये। तशीच आता ही समिती नेमले, त्याचं पण उत्तर तेच येणार आहे, निर्णय काही होत नाही, फक्त समिती नेमून वेळ काढून देतात आणि निर्णय त्याच्यामध्ये काही होत नाही। आता त्यांना स्वतःचे जे पगारवाढ भत्तेवाढ करायचे असतात, त्यासाठी कुठली समिती ते नेमत नाहीत, त्यासाठी सगळे विरोधक सत्ताधारी एकत्र होतात आणि आपले निर्णय एक विधेयक सगळ्यातून मान्य करून घेतात। मग तसंच आता निर्णय घ्या ना। आणि त्यांचं म्हणणं आहे की जे बर्डन पडेल 2030 साली, तर मी म्हणतो आता आमच्या पगारातून 10% कापले जातात, 14% शासन भरते, असं या जुन्या नवीन पेन्शन स्कीमचा नियम आहे। आता ते 14% पण आमचे भरले की नाही ते पण माहीत नाही, आणि आमचे 10% पण त्याचा काय आत्तापत्ताच नाही। तर 14% जे भरणार आहेत 2030पर्यंत, त्याचं त्यांनी कॅल्क्युलेशन करावं। जर आता नवीन पेन्शन जुनी पेन्शन योजना लागू केली तर किती फरक पडू शकतो? 14%प्रमाणे आज किती 18 लाख कर्मचाऱ्यांचे, त्यापैकी नवीन पेन्शनवाले किती आहेत त्याचा त्यांनी हिशोब करावा। आत्ताच जर त्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली तर आत्ताच काही बर्डन पडणार नाही, पण एक फरक पडेल की नवीन पेन्शन योजनेचे जे 14% आत्ता त्यांना भरायचे आहेत ते त्यांना भरावे लागणार नाही 2030पर्यंत। मग तो जो पैसा आहे तो त्यांना वापरता येईल विविध योजनांसाठी। आणि असं काही नाही की सरकारी कर्मचारी, आता कोरोनामध्ये सरकारी कर्मचारीच आपल्या जीवावर उभं राहून काम करत होते। गाई, आता जे गाई म्हशींना जे रोग आला होता त्यावेळी सरकारी कर्मचारीच होते। तर असं त्यांनी म्हणजे आता इतर जनतेवर त्यांनी आता आमच्या दादा हे करायचं त्यांनी प्रयत्न करत आहेत, सरकार तो त्यांनी करू नये एवढीच आमची विनंती आहे। आणि एक सरकारी कर्मचारी आहे ते पण प्रशासनाचा भाग आहे, आम्ही पण प्रशासनाचा भाग आहे, पण आमच्याशिवाय कामं होत नाही। ते जे निर्णय घेतात त्यांना लागू करणं, त्यांना ते कायदेशीर हे करणं, हे काम सगळं सरकारी कर्मचाऱ्यांचं आहे। तर त्यांनी योग्य विचार करावा आणि आम्हाला जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा एवढीच आमची विनंती आहे। आम्हाला आता समिती नको आणि कमिटी नको, आता आमचा एकच निर्णय पाहिजे आम्हाला, बस। जब तक निर्णय नहीं होता है तब तक आप लोग क्या स्ट्राइक पे रहेंगे? हाँ, जब तक निर्णय नहीं होएगा तब तक हम स्ट्राइक करेंगे। उनको जो वेस्मा लगाने का है लगाने दीजिए, हम अभी तैयार है। ऐसा नहीं तो वैसा अंदर डालेंगे, अंदर जाके बैठेंगे, और जो भी उनके हाथ में है। जनता को उल्लू बनाने का, कर्मचारी को उल्लू बनाने का उनके हाथ में है, वो घुमा के उधर ही आते हैं फिर भी। तो अभी हमारा तो निर्णय पक्का है, एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन। यहाँ के लोगों की और 18 लाख जो कर्मचारी हैं सबकी मांग है, जब तक निर्णय नहीं लिया जाता है तब तक हम स्ट्राइक पे ही रहेंगे। और निवेदन भी है कि जल्द से जल्द ये मुद्दा ओल्ड पेंशन लागू किया जाए, क्योंकि जो छोटे छोटे राज्यों में ओल्ड पेंशन चालू हो चुकी है। महाराष्ट्र, मुंबई एक ऐसी धरती है, यहाँ कमी नहीं है किसी चीज़ की, तो यहाँ पे देरी क्यों हो रही है? तो मिलते किसी अगली वीडियो में। जय हिंद, जय भारत।